नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 1 ने मोटर वाहन चोरी के गंभीर मामले का खुलासा करते हुए मध्य प्रदेश के एक आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी पर आरोप है कि वो मध्य प्रदेश से वाहन चुराकर महाराष्ट्र के गोंदिया, भंडारा जैसे ग्रामीण इलाकों में बेचता था। जानकारी के अनुसार आरोपी पहले ग्राहकों से एडवांस लेकर उन्हें सस्ते दाम पर वाहन देने का झांसा देता था और फिर मौके से फरार हो जाता था। कई वाहन चोरी की घटनाओं को उसने अंजाम दिया था। पुलिस की जांच में अब तक ये सामने आया है कि आरोपी ने महाराष्ट्र और मध्य प्रदेश से मिलाकर कुल 31 गाड़ियों की चोरी की है। क्राइम ब्रांच यूनिट 1 की सक्रियता और सतर्कता से इस चोर को आखिरकार गिरफ्तार कर लिया गया है। आरोपी के खिलाफ पहले से कई मामले दर्ज है। पुलिस अब उससे आगे की पूछताछ कर रही है, जिससे और भी चोरी के मामलों का खुलासा होने की उम्मीद है। शातिर वाहन चोर की गिरफ्तारी से पुलिस को एक बड़ी सफलता हाथ लगी है। नागपुर क्राइम ब्रांच की ये कार्रवाई वाहन चोरी के नेटवर्क को तोड़ने की दिशा में अहम मानी जा रही है। युनिट 1 गुन्हे शाखा नागपूर शहर ज्याकडे वाडी पोलीस शाखेमध्ये एक मोटरसायकल चोरी झाली होती। त्या मोटरसायकल चोरीचा समांतरपणे तपास करत असताना त्या पथकाला एक माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार त्यापूर्वी त्याच्यावरती मोटरसायकल चोरीचे मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत। तो राहणारा मूळ मध्य प्रदेशचा आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये येऊन नागपूर शहरामध्ये येऊन असे चोरीचे प्रकार करतो आणि इथून वाहनं चोरी करून एमपीमध्ये विक्री करतो, अशी गोपनीय खबर होती। सदरचा आरोपी हा जेल रिलीज झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती पाळत ठेवली होती। पाळत ठेवल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याचं CDR ॲनालिसिस करून आपल्याकडे ज्या नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत त्याच्याबद्दलची आपण त्याच्या CDRशी तुलना केली। त्यावरून लक्षात आलं की ज्या ज्या ठिकाणी अशा चोऱ्या होत आहेत त्या ठिकाणी आरोपीचं लोकेशन घेऊन येत आहे। त्याच्या आधारे आपण आरोपीकडे तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्याच्याकडे सविस्तर सखोल चौकशी केली असता त्याने अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे कबूल केले। त्याच्यामध्ये त्याने महाराष्ट्रातून नागपूर शहरातून तसेच भंडारा, नागपूर ग्रामीण या भागातून मोटरसायकल चोऱ्या करून तो ते मोटरसायकल्स त्याचं मूळ गाव बैतूल जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी घेऊन जात होता। तिथे त्याचा भाऊ आहे, त्या भावाच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्या दैनंदिन वापराकरता त्यांना त्या वाहनं विक्री करत होता आणि त्यांना त्या वाहनाचे पेपर्स नंतर आणून देतो असे सांगून ॲडव्हान्स रक्कम घेत होता। त्याने अशा पद्धतीने महाराष्ट्रातून जेव्हा चोरलेल्या वाहनं MP मध्ये विकली, त्याचप्रमाणे त्यांनी मध्य प्रदेशमध्ये देखील काही वाहनांची चोरी केलेली आहे आणि तिकडून चोरी केलेली वाहनं त्यांनी इकडं महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागांमध्ये शेतकरी वर्गांना कमी किमतीमध्ये किंवा ॲडव्हान्स रक्कम घेऊन पेपर नंतर देतो असे सांगून विक्री करून चोरीचे मालाची विल्हेवाट लावली आहे। याच्यामध्ये आम्ही जो आरोपी मिळून आला त्याच्यामध्ये राहुल सुखचंद्र ठाकरे राहणार मूळ सातनेर, जिल्हा तालुका आठनेर, जिल्हा बैतूल MP येथील आहे आणि सर्व या वाहनांची विल्हेवाट त्याचा भाऊ दिनेश सुखचंद्र ठाकरे उर्फ खाकरे वय 37 वर्ष राहणार सातनेर, तालुका आठनेर, जिल्हा बैतूल येथील आहे। दोघांना ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हे फक्त आठवडे बाजार असतात नागपूर शहरामध्ये, त्या आठवडे बाजारामध्ये जातात आणि त्या ठिकाणी पर्टिक्युलरली शाईन आणि स्प्लेंडर या दोनच मोटरसायकल त्यांनी टार्गेट करून या दोनच प्रकारच्या मोटरसायकलची चोरी केल्याचं दिसून येत आहे। आणि चोरी केल्यानंतर त्याच्यामध्ये चोरी करताना मोटरसायकल डायरेक्ट करून त्या मोटरसायकल चोरी करणे किंवा त्याच्याकडे मास्टर की आहे त्या कीच्या मदतीने या गाड्यांचे लॉक्स त्याला ओपन करणं सहज शक्य असल्याने त्यांनी पर्टिक्युलर 2 गाड्या टार्गेट केल्या होत्या आणि या गाड्या आपण मध्य प्रदेशमध्ये जाऊन एकूण 17 गाड्या आपण त्यातून रिकवर केलेल्या आहेत पथकाने। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधून MP मधून विकलेल्या गाड्या, चोरलेल्या गाड्या ज्या नागपूर शहरामध्ये असतील किंवा कारंजा या भागातून ज्या लोकांना विक्री केली होती अशा 14 मोटरसायकल त्याच्याकडून रिकवर केल्या आहेत। अशा पद्धतीने एकूण 31 मोटरसायकल्स आपण त्याच्याकडून हस्तगत केले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला 27 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे। बाकी 4 वाहनांची आपण माहिती घेतो त्याच्यामध्ये गुन्हे किती दाखल आहेत का आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। अशा प्रकारे आरोपीचा रेकॉर्ड तपासला असता आरोपीवरती यापूर्वी 40 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली। त्याचसोबत नागपूर शहराचा गुन्हे अभिलेख तपासला असता हा आरोपी नागपूर शहरातील इतर आणि 9 पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असल्याची माहिती मिळाली। अशा प्रकारे आरोपीकडून एकूण सध्या 31 वाहने हस्तगत केली आहेत, 31 गुन्हे त्याच्याकडून डिटेक्ट केले आहेत। त्याचप्रमाणे ज्या दाखल गुन्ह्यांमध्ये तो पाहिजे होता असे 9 गुन्हे आहेत। असे एकंदरीत 40 गुन्ह्यांमध्ये आरोपीला आपण गुन्हे उघडकीस आणून युनिट 1 पथकाने कारवाई केली आहे। त्याच्यामध्ये आम्हाला आमचे पोलीस आयुक्त श्री सिंगल सर, जॉईंट CP श्री रेड्डी सर, त्याचबरोबर ॲडिशनल CP क्राईम श्री परदेशी सर, DCP माकणीकर सर, SAP क्राईम श्री पाटील सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन लाभलं आहे।
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या युनिटने अशी कामगिरी केली आहे. तारा न्यूज के लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ और सिर्फ शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में। मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक जहां बीमारियों का होता है इलाज। शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयाँ और जड़ी बूटियाँ, वो भी होम डिलीवरी के साथ। तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त। हमारा पता है योग कॉम्प्लेक्स, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर।